जय शंभूराजे मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। आजचा व्हिडिओ एकदम इम्पॉर्टंट आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा, कारण की आता व्हॉट्सअपवर एक अशा पद्धतीचा स्कॅम चालू झाला आहे। जसं की तुम्हाला व्हॉट्सअपवर काय होतं, एखाद्या प्रायव्हेट कोणत्याही नंबरवरून तुम्हाला एखादा फोटो सेंड केला जातो, म्हणजे इमेज सेंड केला जातो। ज्यावेळेस तुम्ही त्या इमेजवर क्लिक करता त्यावेळेस तुमचं व्हॉट्सअपमध्ये पूर्णपणे हॅक केलं जातं आणि तुमचा मोबाईल आहे तो पूर्णपणे हॅक होतो। त्यानंतर तुमची बँक बॅलन्स आहे तो सुद्धा खाली होतो आणि तुमची पर्सनल चॅट आहे ती सगळ्या हॅकरपाशी जाते। बरेचसे जण म्हणतील फोटोच्या मागे म्हणजे फोटोवर क्लिक केल्याने कसं काय हॅक होऊ शकतं। पहिली गोष्ट सांगतो, त्यांनी काय केलं, असं फोटोमध्येच एक कोड असतो, म्हणजे फोटोमध्येच व्हायरस असतो। ज्यावेळेस तुम्ही तो फोटो इन्स्टॉल करता त्यावेळेस व्हायरस सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये तो इन्स्टॉल होतो। त्यानंतर तुमचं व्हॉट्सअप हॅक होतं, ते होतं तुमचं पूर्ण मोबाईल सुद्धा हॅक होतो। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो याच्यापासून कसं वाचायचं, काय सगळं काय डिटेल्समध्ये सांगतो। सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं आहे, आता तुम्हाला सांगतो की एखाद्या कोणत्या अनोळखी तुमच्या व्यतिरिक्त तुमचा मित्र असो किंवा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये तो व्यक्ती नाही आणि त्या व्यक्तीने जर तुम्हाला मोबाईलवरून कोणताही इमेज तुमच्या व्हॉट्सअपला सेंड केला असेल तर पहिली तर गोष्ट त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं। अनोळखी कोणत्याही व्यक्तीने कोणताही इमेज म्हणा, इमेजेस नाही कोणत्याही लिंकवर तुम्ही अजिबात क्लिक करत ना। त्यानंतर पहिली तर गोष्ट तुम्हाला काय, व्हॉट्सअपमध्ये काही प्रायव्हेट सेटिंग्स करून घ्यायचं, जसं की 2 स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुमचं जे काही असतं चॅट बॅकअप घेतल्यानंतर त्याला तुम्ही लॉग करू शकता। त्याच्यावर सुद्धा व्हिडिओज मी अपलोड केले, आपल्या चॅनलवर जर तुम्ही गेला तर याच्यावर संपूर्ण व्हिडिओज आहेत ते अपलोड केले, तर एकदा नक्की पहा, कारण की व्हॉट्सअपची प्रायव्हसी इतकी इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला सुद्धा माहिती आहे। बरेचशा जणांचं जसं की व्हॉट्सअप हॅक होतं, त्यानंतर बँकमधले पैसे सुद्धा इथे जातात। अशा पद्धती कंडिशन कशाने घडतात की येणेच की तुम्ही काय करता, एखाद्याने लिंक सेंड केल्यानंतर अचानक तुम्ही त्यावर क्लिक करता किंवा कोणी सुद्धा तुम्हाला इमेज सेंड केला तर इमेजवर तुम्ही लगेच क्लिक करता, त्यानंतर तुमचं व्हॉट्सअपमध्ये एका मिनिटात हॅक होतं। याच्यापासून वाचण्यासाठी एक तुम्हाला इम्पॉर्टंट सेटिंग सांगतो। कसं असतं की सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो काय होतं की तुमचं जे की व्हॉट्सअप हॅक होतं, कारण याचं एक महत्त्वाचं कारण एक असतं की तुम्ही कोणती थर्ड पार्टी वेबसाईट इन्स्टॉल करता, त्यानंतर त्या अनइन्स्टॉल जरी केल्या तर परमिशन जे दिले असतात त्या हायेस्ट असतात आणि ॲप आहे ते अनइन्स्टॉल होत नाही, आणि जी की ॲप असते ते तुमचा डाटा आहे तो डाटा बाहेर लीक करते। ते डाटा जर एकदा लीक झाल्यानंतर जी की आहे तुमचा जीमेलचा डाटा म्हणा, व्हॉट्सअप डाटा सगळ्या जी की मोबाईलसुद्धा हॅक केला जातो। यासाठी एक इम्पॉर्टंट सेटिंग आहे ते सांगतो, आणि हे प्रत्येकाने जी की सेटिंग आहे मी तर सांगेन आत्ता लगेच आहे ते ऑन करून घ्या। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्समध्ये ते जाणून घेऊ। आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले तुम्हाला सांगतो व्हिडिओ आहे तो लास्टपर्यंत नक्की पहा, कारण की हा स्कॅम बऱ्याचशा जणांसोबत जी की घडत आहे। बरेचसे जण काय करतात की बाबांनो, अनोळखी व्यक्तीने कोणीही कुठलीही PDF म्हणा किंवा कोणताही इमेज किंवा लिंक ते डायरेक्ट क्लिक करता। क्लिक करण्याआधी सगळ्यात पहिली तर गोष्ट लक्षात ठेवा, हा नंबर आपल्या ओळखीचा आहे का नाही त्याची संपूर्ण माहिती करा, त्यानंतरच क्लिक करा। कारण की व्हॉट्सअप बरेचसे जण काय म्हणतात की आम्हाला व्हॉट्सअपमध्ये आमचे काहीच प्रयोजन नाही, आम्हाला काही गरज नाही, हॅक झालं तर झालं। पहिली तर गोष्ट व्हिडिओ तो तुम्ही इथून सोडून जावा। दुसरी गोष्ट, ज्या लेडीज आहेत म्हणा ज्यांचे फोटो प्रायव्हेट आहेत यांचे फोटो बाहेर लीक होऊ शकतात। जर तुम्ही अशा कोणत्याही फेक वेबसाईट म्हणा, कोणतीही वेबसाईटच्या लिंक्स म्हणा त्यावर जर क्लिक करत असाल किंवा कोणी अनोळखी व्यक्तीने तुम्हाला इमेज सेंड केलं त्यावर क्लिक करत असाल तर व्हॉट्सअप हॅक होतं। सगळ्यात पहिले सांगतो तुम्हाला एक सेटिंग सांगतो, हे सेटिंग आणि व्हॉट्सअपचा अर्थ बरेचसे जण म्हणतील यांचा संबंध काय ते सुद्धा तुम्हाला सांगतो। त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिले तर जीमेल ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्यानंतर इथे तुमच्या प्रोफाईलचा लोगो दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करून इथून मॅनेज युअर गुगल अकाउंटचा ऑप्शन भेटेल, यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। त्यानंतर येथे खाली इकडे स्क्रोल डाऊन करत जायचा आणि ते सिक्युरिटीच्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करत खाली स्क्रोल डाऊन करत जायचा आहे। खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर तुम्हाला येथे एक ऑप्शन भेटू शकतो, हा जे काही ऑप्शन आहे हा प्रत्येकाच्या असणार, हा ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल। तर यात काय करायचं, जर समजा तुम्हाला सांगतो ह्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला येथे काय समजणार, तुम्ही एखाद्या थर्ड पार्टी ॲप इन्स्टॉल केलेली असते। ओके, जर ती ॲप इन्स्टॉल केली असेल आणि समजा तुमच्या मोबाईलचा डाटा जर बाहेर लीक होत असेल तर तुम्हाला येथेच समजून जाईल की कोणती वेबसाईट आहे, कोणती ॲप आहे की त्या ॲपवर आपला डाटा आहे तो जो पूर्णपणे तो बाहेर लीक करत आहे। जशी थर्ड पार्टी तुम्ही कोणती ॲप जी की इंडियात बॅन आहे पण तुम्ही कुठूनही डाउनलोड करून घेता, तर त्या ॲप काय करते की तुमचा डाटा बाहेर लीक करते। त्यावेळेस तुम्हाला येथे समजून जाईल की तुमच्या मोबाईलचा डाटा आहे तो बाहेर लीक आहे का नाही। आणि आता बरेचसे जण काय म्हणतील, बाबा आम्ही थर्ड पार्टी ॲप इन्स्टॉल केली पण त्याचा ना ह्याचा व्हॉट्सअपचा काय संबंध। एक गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही कधी ना कधी ह्या जीमेल ID जी की आहे तुम्हाला इथे दिसत असेल, जे थोडीशी मी ब्लर केलं, ह्या जीमेल IDवर कधी ना कधी तुम्ही चॅट बॅकअप घेतलेला असतो आणि जीमेल IDवर मेल्स म्हणा OTP सुद्धा येतात। हे सगळे जर तुमचा बाहेर डाटा लीक होत असेल तर पूर्णपणे तुमच्या जीमेलचा डाटा आहे तो बाहेर लीक होतच असणार आहे। आणि जर समजा तुम्ही व्हॉट्सअपवर चॅट बॅकअप जर घेत असाल तर ते व्हॉट्सअपचे चॅट बॅकअप ह्या जीमेलवर आलेलं
ती जी काय डाटा बाहेर लीक ज्या कंपनी जसं की आता कंपनीचे ॲप्लिकेशन असेल त्यांनी जर तुमचा बाहेर डाटा लीक केला असेल तर ते सुद्धा वाचू शकतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं आणि ह्याला बंद करण्याचा एकमेवच तुम्हाला सांगेन की ह्याला हे बंद जर करायचं असेल एकमेव कारण तुम्हाला सांगतो की ह्याचं काय असतं की बंद करायचं डायरेक्ट जी ॲप असेल ती तुम्हाला अनइन्स्टॉलच करावं लागणार. ह्याला दुसरा कोणताही मार्ग नाही. डायरेक्ट जी ॲप असेल ते डायरेक्ट अनइन्स्टॉल करून टाका. नंतर तुम्हाला जी काय ते ॲप बाहेर डाटा लीक करू शकणार नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ही एक इम्पॉर्टंट सेटिंग आहे. बऱ्याचशा जणांना माहिती नव्हतं. त्यामुळे एकदा नक्की तुमचे जितके जीमेल आय डी असतील त्याला नक्की एकदा चेकिंग करून घ्या. दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायचं डायरेक्ट व्हॉट्सअपमध्ये जायचं. जसं की आता व्हॉट्सअपमध्ये जसं काय ओपन करून घेतो. इथे थ्री लाईनवर क्लिक करायचा. इथून सेटिंगमध्ये जायचं. त्यानंतर अकाउंटमध्ये जाऊन इथून 2 स्टेप व्हेरिफिकेशन सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते तुम्हाला इथून जी की आहे हे जेव्हा क्लिक करून इथून टर्न ऑन करून व्हेरीफाय करून घ्यायचं. सांग की कोड टाकून. दुसरी गोष्ट तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सिक्युरिटी नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि हे जी की सेटिंग आहे हे सेटिंगसुद्धा ऑन करून घ्या. हे 2 सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग्स आहेत. हे 2 सेटिंग केल्याने काय होणार, सगळ्यात पहिले तर हे सेटिंग जर तुमचं ऑन असेल, समजा तुमचं व्हॉट्सअप हॅक झालं तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येणार या व्यक्तीने तुमचं व्हॉट्सअप आहे ते लॉग इन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तुम्हाला लगेच समजून जाईल की बाबा आपलं व्हॉट्सअप आहे ते कोणीतरी लॉग इन करायचा प्रयत्न केला आहे जर हे सेटिंग ऑन असेल तर. दुसरी गोष्ट 2 स्टेप व्हेरिफिकेशन असेल तर काय होणार आहे, समजा एखाद्या व्यक्तीने तुमचं व्हॉट्सअप आहे ते लॉग इन केलं तर त्याला जोपर्यंत जो की कोड माहीत होत नाही, सांग की कोड असतो, तोपर्यंत तो व्हॉट्सअप आहे तो चालवू शकणार नाही. त्यामुळे मी प्रत्येकाला सांगत असतो की 2 स्टेप व्हेरिफिकेशन आहे ते ऑन करून घ्या. ह्या 2 सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग्स होत्या आणि एकदा नक्की ट्राय करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.